ट्रॉमा हा 2 प्रकारचा ट्रॉमा असतो. अ, एक आहे तो फिजिकल किंवा स्थूल ट्रॉमा. सिंग्युलर इव्हेंटमुळे जे घडतोय तो. फॉर एक्झाम्पल आपण लहान असताना अ, पोहायला गेलो आणि आपल्याला बुडायचा अनुभव आला. आपल्याला वाटलं की मी बुडतोय. तर तिथनं पुढे एक मनात एकदम अशी भीती जाऊन बसते, की तिथनं पुढे मी कधीच पोहणार नाही. आपण मनाशी एक गाठ बांधतो किंवा आपण एक व्हर्बल वोव घेतो मनातल्या मनात, की मी इथनं पुढे ती गोष्ट कधीच करणार नाही. कारण मला तिथनं खूप हर्ट झाले. आणखी आणखी एक एक्झाम्पल त्याचं म्हणजे आपण म्हणतोय की माझी गाडी चालवताना अचानक पडलो. तर तिथनं पुढे एवढा मनात धक्का बसतो की इथनं पुढे मी गाडी चालवणार नाही कधी. कधीच मी गाडी चालवणार नाही. ओके. हे झाला सिंग्युलर इव्हेंटमुळे घडणारा ट्रॉमा. एक इव्हेंट घडली किंवा 2 इव्हेंट घडली किंवा एखादी बाई आहे, तिचं फर्स्ट प्रेग्नन्सीच्या दरम्यान मिसकॅरेज झालं. तिचं बाळ मेलं. तर तिथनं पुढं पुढच्या वेळेला बेबी कन्सीव्ह करताना ती करूच शकणार नाही. ती पुढच्या वेळेला म्हणणार, "आय टोटली रिजेक्टेड. मला करायचंच नाही." तर हे सिंग्युलर इव्हेंटमुळे जो ट्रॉमा झालाय तो ट्रॉमा मनात एक आघात करून जातो आणि तिथनं पुढचे आपले सगळे ॲक्शन्स बदलतात. ओके. हा ट्रॉमा आहे सिंग्युलर ट्रॉमा. ह्यानंतरनं जो स्ट्रेस येतोय, त्याला म्हणायचं ट्रॉमा झाल्यानंतरचा स्ट्रेस म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. याला म्हणतात पी-टी-एस-डी. पी-टी-एस-डी म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. हे सिंग्युलर इव्हेंटमुळे घडतोय. पण याच्यापेक्षा एक खतरनाक लेव्हलचा ट्रॉमा आहे. तो त्याला म्हणायचं सी-पी-टी-एस-डी कॉम्प्लेक्स पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. तो ट्रॉमा होतो इमोशनल निग्लेक्ट, इमोशनल अब्यूज, व्हर्बल निग्लेक्ट आणि व्हर्बल अब्यूजमुळं. लहान असल्यापासून कंटिन्युअसली आपल्याला शिव्या दिल्या, आपल्याला बेलिटल केलं, आपल्याला मिनिमाइज केलं, आपला आवाज दाबला गेला, काय आपण व्यक्त केलं तर नावं ठेवलीत, अब्रू काढले कंटिन्युअसली. आपलं मनातलं बोलायचा प्रयत्न केला त्यावेळेला आपल्याला रिजेक्शन मिळालं, इनव्हॅलिडेशन मिळालं, आपल्याला मॉक केलं गेलं. कंटिन्युअसली एखादी गोष्ट सांगायला लागलो, की आपण तुला काय अक्कल आहे काय? असं काय पण करून त्याची बात निग्लेक्ट केली गेली किंवा प्रत्येक वेळेला मायक्रो मॅनेज असं करू नकोस, तसं करू नकोस. प्रत्येक गोष्टीत मायक्रो मॅनेज केलं आणि हे ओव्हर द मोर पिरियड ऑफ टाईम केलं गेलं. वीकली, डेली, दिवसातून 2-3दा, महिन्यातनं 2-3दा किंवा आठवड्यातनं 4-5 वेळा कसं पण फ्रिक्वेंटली केलं गेलं. तर ह्यानं जो डिसऑर्डर तयार होतोय आणि ह्यानं जो स्ट्रेस तयार होतोय, त्याला म्हणायचं सी-पी-टी-एस-डी कॉम्प्लेक्स पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. ह्याचा ह्याचा सगळ्यात घाण परिणाम होतोय अडल्ट लाईफमध्ये. अडल्ट लाईफमध्ये रिलेशनशिप बनवताना त्रास होतोय. ह्याचा सगळ्यात घाण परिणाम होतोय. त्याचं कारण म्हणजे आपल्याला दुसऱ्याबरोबर कॉन्टॅक्टच ठेवू वाटत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ह्याचा कॉन्टॅक्ट आहे पीपल प्लीजिंग टेंडन्सीज. आपण स्वतःची व्हॅल्यू कमी करतोय आणि दुसऱ्याला प्लीज करायला, दुसऱ्याला पेडेस्टलवरती ठेवायचा प्रयत्न करतोय. त्यानंतरनं आपल्याला स्वतःला व्हिक्टिम बनवून घेण्यात खूप भारी वाटतं. आपल्याला वाटतं की माझ्यावरती खूप अन्याय झाला आणि दुसऱ्याला मी वाचवणार. सेव्हियर कॉम्प्लेक्स तयार होतो. मार्टियर कॉम्प्लेक्स तयार होतो. ही सगळी त्याची लक्षणं आहेत. आणि आपल्याला ह्याच्यावरती इलाज आहे हाच, की आपण अवेअरनेस व्हायचं. आपण स्वतःचं ते पॅटर्न रिकॉग्नाइज करायचे, की मी नात्यामध्ये कसा बिहेव करतोय आणि आम्ही कसं जागरूक होतोय. जितकं जागरूक होणार, की कशाची मला भीती वाटते, कशाची मला गिल्ट वाटते, कशाची मला लाज वाटते, कुठली गोष्ट मी शेअर करू शकत नाही. हे ज्यावेळेला आपण त्याची सायकॉलॉजिकल एनालिसिस केलं, हे जे पॅटर्न रिकॉग्नाइज करायला सुरुवात केली आपल्या लाईफमध्ये, आपल्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या इमोशन्समध्ये, त्यावेळेला आपल्याला आपली म्हणजे आतून स्वतःला बदलता येतं. हेच सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन, आत्मरूपांतरण हेच आहे. ह्यालाच म्हणायचं चित्तशुद्धी. अध्यात्म चित्तशुद्धी म्हणजे हेच आहे, की जे मनातले जे पॅटर्न होते, ते रिलीज व्हायला लागलेत. ह्यालाच म्हणतात.